टाळी वाजा.
सकल मानव जातीला हिताचा मार्ग दाखवून देणारा अभंग आपल्या सेवेकरता घेतला आहे. विठाला या जगाच्या पाठीवर मानव जातीला हिताचा मार्ग दाखवून देणारे पहिले मायबाप आणि दुसरे संत. आवाजातला दादा थोडा बेस कमी करा, ट्रबल आणि गेन द्या आणि आवाज वाढवा. हा, जगाच्या पाठीवर मायबाप सोडले तर मानव जातीला हिताचा मार्ग कोणी दाखवून देत नाही, आणि त्यांच्यानंतर संत सोडले तर मानव जातीला हिताचा मार्ग दाखवून कोणी देत नाही. प्रत्येक जण तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी स्वतःच्या स्वार्थापोटी येईल. महिला मंडळी, पुरुष मंडळी, ऐका, पण या ठिकाणी मायबाप हे असे आहेत की लेकराकडून आपल्या मुलाकडून स्वतःचा स्वार्थ न पाहता उभा आयुष्य त्या लेकरांसाठी काबाड कष्ट करणं, लोकांच्या शाप शिव्या स्वतःच्या अंगावर घेणं, नवे नवे शेवटच्या श्वासापर्यंत त्या लेकराचं सुख दुःख स्वतःच्या जीवनामध्ये घेणं, हे पहिले मायबाप आणि दुसरे संत. संत काय करतात? या जगाचं हितासाठी, या जगाचं हित स्वतःच्या शरीरावर घेतात, अंगावर घेतात. काय स्वतःचं या जगाचं हित घेतलं? ज्ञानोबाराकडे एवढं मोठं सामर्थ्य होतं, त्यांच्या सामर्थ्याचं गणितच करू शकत नाहीत हे ज्ञानोबाराकडे सामर्थ्य होतं, तरी सुद्धा विसोबा खेचराचा त्रास सहन केला. कशासाठी केला? तुमच्या आमच्या उद्धारासाठी. बरोबर? विसोबा खेचराला ज्ञानोबाराला मारावं, अरे संन्यासाची लेकरं तुम्ही इंद्रायणी पाठवली, एवढं हिनवावं, तरी सुद्धा प्रेमानं काका म्हणून हाक मारली. वैर्याला सुद्धा प्रेम देण्याचं शिकले, वैर्याला सुद्धा प्रेमानं आपलं म्हणायचं शिकले. तेव्हा ज्ञानोबारायाला जगानं डोक्यावर घेतलं. जगद्गुरु तुकोबारायांचा विचार केला. ज्या अंबाजी काठी मोडेपर्यंत मारलं, काठी मोडेपर्यंत म्हणण्यापेक्षा शरीरावर अशी जागा नव्हती की त्या जागेवर ओढून म्हटलं. घरी गेले त्याच तुकोबारायांनी विचार केला, मला किती वेदना होत्या याच्याशी तुकोबाराला घेणं देणं नाही, पण ज्यानं मला मारलंय त्याचे हात किती दुखले असतील हा विचार तुकोबाराच्या अंतःकरणात होता. तेलाची वाटी घेतली, मंबाजीबाच्या घरी गेले. ओ मंबाजीबा, मला तुम्ही मारलं याचं दुःख नाही, पण मला मारता मारता तुमचे हात किती दुखले असतील, म्हणून तुमचे हात पाय चपायला वाटी घेऊन आलो. तेलाचे परिणाम जगानं डोक्यावर घेतलं. वैर्याचा तिरस्कार सहन करायला जो शिकला त्याला जगानं डोक्यावर घेतलं. संतांकडून हेच शिकायचं. नागबाबाच्या जीवनातली परिस्थिती आपण पाहिली. नागबाबाला राग यावा, अंतराग क्रोध निर्माण व्हावा, म्हणून वैर्यानं नागबाबाकडे मुसलमानाचा माणूस थुंकायला पाठवला. जा नागबाबाच्या अंगावर जाऊन का? त्यांना रागी शांती ब्रह्म हे सगळं जग म्हणतंय, जा त्यांच्या अंगावर जाऊन थुंक. मुसलमानाचा माणूस 1000 वेळेस अंगावर जाऊन थुंकला. राग यायला काय जवळ नव्हता. चौदा मला तुमच्या अंगावर जर येऊन थुंकला असतं ते डोक्यात घातलं असतं, तुम्ही त्याच्यात घातलं असतं नसतं. हा, आमच्या सिस्टीमवाल्या दादाच्या अंगावर जाऊन थुंकला असतं ते साऊंडच उचलून डोक्यात घातला असता. खोटं आहे का? पप्पाच्या महाराजांच्या डोक्यात जर आवाज येऊन थोडला हातोडीने मारला असता ते महाराज जीवच. हा, नागबाबाच्या अंगावर 1000 वेळेस जाऊन थुंकला. शेवटी तो थकला. हो नागबाबा, असं असतं का? काय झालं? तुम्हाला राग येण्यासाठी 1000 वेळेस येऊन थुंकलो, तरी सुद्धा मला तुम्ही प्रेमच देताय, अशी कुठं पद्धत असते का? नागबाबाला म्हणावं, तुझा राग कशासाठी करावा बाळा? 1000 वेळेस तो माझ्या अंगावर येऊन थुंकला, तर तू थुंकल्यामुळे 1000 वेळेस मला माझ्या गोदामय्याचं स्नान घडलं ना. हा, त्या वैर्याला सुद्धा प्रसाद देऊन तो केलं. ऐका, ही ताकद संताची होती. जगाचा, या लोकांचा त्रास, क्रोध, राग स्वतः सहन करायला शिकले, म्हणून जगानं त्यांचा आदर्श घेतला. म्हणून दुसरे उपकार या संताचे आहेत. विठाला कार्यक्रम हा किमनिमित्त आहे. हे धावत्या वेगात सांगणं वक्त्याचं कर्तव्य असतं. मला 5 मिनिटं विक्षेप झाला तरी चालेल, पण मागं बसलेल्या वक्त्याला मला विनंती करायची आहे. भरपूर काही पैसे देऊन जे म्हातारे माणसं ज्यांना बसण्याचा खरंच त्रास आहे त्यांनी खुर्चीवर बसा, पण ज्यांना खरंच बसण्याचा त्रास नाही ना
त्यांनी देवाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या दुःखामध्ये देव सुद्धा तुमच्या जवळ उभा राहील. तुम्ही जेवढे देवापासून दूर जाताल, देव तुमच्यापासून तेवढा दूर जाईल. आता तिकडं जसं काय माझ्या जागेवर जर गौतमी पाटील असते, तिथं बसायला जागा राहिली नसते. तुम्ही मागच्या बसले, सगळी येऊन बसले असते. विनंती आहे, ज्यांना पुढे येण्याची इच्छा असेल त्यांनी पुढे येऊन बसा. हा, कार्यक्रम किम निमित्त आहे हे सांगणं वाक्याचं कर्तव्य असतं. कैलासवासी हरिभक्त परायण माधवराव पंढरीनाथ बोरगुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा आयोजित केलेला भव्य दिव्य असा कीर्तन महोत्सव. एका बापाची आठवण शास्त्रोक्त पद्धतीने एका बापाच्या पुण्यस्मरणानिमित्त आज ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. त्यामध्ये आमचे लालूभाऊ बोरगुडे पाटील यांच्या संपर्कातून एवढ्या मोठ्या महात्म्याची, पुण्यवान महात्म्याची सेवा मला करायला मिळते हे माझं भाग्य आहे. या समस्त बोरगुडे परिवारांमध्ये दुःखामध्ये आपण सगळेजण सहभागी झालेलो आहोत. भगवंताकडे मी प्रार्थना करेन, माऊली ज्ञानोबरायाकडे, श्री गुरु निवृत्तीनाथाकडे, मायबापासारखं प्रेम जगाच्या पाठीवर कुणीही लेकराला देत नाही. त्याच्यासारखं मोठं दुःख लेकराच्या जीवनात कोणतं नसतंय. या परिवाराला दुःखातून बाजूला काढण्याची ताकद माझ्या भगवंतानं द्यावं ही भगवंताकडे प्रार्थना करतो. या परिवारामध्ये जे दुःखांकित आहेत आणि आपले विनीत त्यांचे नाव धावत्या वेगामध्ये मी घेतो. श्री छगू पंढरीनाथ बोरगुडे माधवराव भाऊ यांचे भाऊ, हौसाबाई विष्णू भोर बहीण, श्री साहेबराव माधवराव बोरगुडे मुलगा, पुंजाराम संपत बोरगुडे पुतण्या, संगीता शिवाजी कांडेकर नाथ, सुवर्णा अशोक गायकवाड नाथ, मनीषा गोविंद मोरे नाथ, प्राजक्ता किशोर कापसे नाथ, सौ गंगाबाई छगू बोरगुडे भाऊजाई, श्री सूर्यभान माधवराव बोरगुडे मुलगा, सौ लता हिरामन ढिकले मुलगी, श्री तानाजी छगू बोरगुडे पुतण्या, श्री संतोष सूर्यभान बोरगुडे नातू, श्री लहानू सूर्यभान बोरगुडे नातू, श्री राहुल हिरामन ढिकले नातू, चिरंजीव अमोल दत्त बोरगुडे नातू, श्री अक्षय साहेबराव बोरगुडे नातू. असा त्यांचा परिवार आहे. सुंदर असा परिवार आहे आणि ज्यांच्या सानिध्यातून या परिवाराची मला कीर्तन सेवा करते. आपल्याच निफाड तालुक्यातील नवे नाशिक जिल्ह्यातील समाजसेवक प्रत्येकाच्या सुखामध्ये जरी उभा राहता आलं नाही तरी प्रत्येकाच्या दुःखामध्ये जे आवर्जून उभे राहतात असे आमचे आदरणीय परमार्थ स्नेही संजय भाऊ पाटोळे भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. याच कार्यक्रमाला उपस्थित ही महाराष्ट्रातील नवे नाशिक जिल्ह्यातील रत्न आहेत. आणि नाशिक जिल्हा म्हटलं की रत्नाची खाण आहे. महाराज खान महाराष्ट्रभर कुठेही कीर्तनाला गेलं कशाची ना कशाची कमतरता भासते आम्हाला. एक तर गायकाची भासेल, वादकाची भासेल किंवा मग साऊंड सिस्टीमची भासेल, पण या ठिकाणी आल्याच्या नंतर कशाचीच कमतरता नाही. गायक, वादक, साऊंड सिस्टीम तेवढ्याच तोला मोलाचे. आणि महाराष्ट्र टाइम्स ना संवाद महाराष्ट्र हे सुद्धा चॅनल आपल्या कार्यक्रमासाठी लाईव्ह आहे. त्यातले त्यात आमचे मराठी कीर्तन सेवाचे सर्व आमचे निखिल दादा यांचे मित्र आमचे दादा सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद. आता त्यांची पहिली चाल ऐकली आपले वारकरी भूषण वारकरी संप्रदायातले करत आमचे हरिभक्त परायण प्रकाश महाराज आणि त्यांच्याबरोबर हरिभक्त परायण पंडित महाराज स्वामी हरिभक्त परायण सोपान बाबा आणि इकडची ही सगळी टाळकरी मंडळी. बाबा त्यांचं नाव राजेंद्र महाराज आणि आमचे हरिभक्त परायण बाबाजी महाराज राजेंद्र महाराज. तुम्ही गजेंद्र नाही का? हा, तुषार महाराज. ही सगळी मंडळी आणि माझ्याबरोबर आलेले आमचे वारकरी संप्रदायातले एक ज्येष्ठ कीर्तनकार गायक आमचे हनुमान महाराज गडे ते सुद्धा उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. साऊंड सिस्टीम माझ्या दादाला धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला प्रत्येक माणूस जगातला हिताविषयी जागृत पाहिजे.
तुम्ही जर स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागेच नसाल तर हे जग तुम्हाला स्वीकारेल. उदाहरण देऊ तुम्हाला. एखादा अभ्यास करणारा कर्तबगार मुलगा असेल, रात्रंदिवस अभ्यास केलाय, MPSC UPSC परीक्षेत पास झालाय, जिल्हाधिकारी त्याला पोस्ट मिळाली, सगळं जग त्याचा हेवा करतो. का? हिताच्या ठिकाणी जागा येतो. एखादा मृदंग वादक असेल, आता 2 मृदंगाचार्यासारखा महाराष्ट्र गाजवला मृदंग वादक, सगळा जिल्हा सगळा महाराष्ट्र त्यांची वाह करतोय. का? हिताच्या ठिकाणी जागेत ना. जन्माला येऊन या जगाला काहीतरी दाखवलंय असे गायक मंडळी, या जगाला काहीतरी दाखवलंय त्यांनी हिताच्या ठिकाणी जागेत, म्हणून सगळं जग यांची सुद्धा वाह करते. का? हिताच्या ठिकाणी जागेत. मला सांगा, एखाद्या दारूच्या दुकानाच्या बाहेर किंवा एखाद्या स्टँडवरती पडलेला दारुडा, त्याची जगानं वाह केलेली दिसली का तुम्हाला? का? हिताच्या ठिकाणी तो जागा नाही. संसारातलं हित हे मृगजळासारखं आहे. ऐका, आपण स्वतःच्या संसारामध्ये हित पाहतोय, पण ते हित मृगजळासारखं आहे. ज्ञानोबायानं असं सुंदर शब्दामध्ये सांगावं. ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायातली ओळी सांगतो तुम्हाला. संसारातलं हित हे कशासारखं आहे? जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ, मनोनी चिंती चरण कमळ, रखमादेवर विठ्ठलाचे. अरे संसार काय आहे? संसारातलं हित काय आहे? स्वप्नातलं मृगजळ. मग संसारातल्या हिताच्या ठिकाणी कितीही जागे व्हा, संसारातल्या हिताच्या ठिकाणी कितीही जागे राहा, शेवटच्या काळात तुम्हाला दुःखाच आहे. संसारातलं हित काय? ऐका, प्रत्येक माणसाची भावना जर विचारली, तुमचं हित काय आहे? एकच, वाढावे संतान, गृही होई व्हावे धनधान्य. आपलं हित याच्या पुढे संपलं. एखाद्या माणसाला विचारा, ओ बाबा, तुमचं हित कशात आहे? सांगा तुम्ही, कशात असणार महाराज हित? उभं आयुष्य काबाड कष्ट केले, लेकरू लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, त्या लेकरानं चांगलं शिकावं, नोकरीला लागावं, त्याला सून चांगली भेटावी शिकलेली, संपलं हित. माता मावल्याचं हित काय नाही. मग कुठे परक्या गावात दिली, माझा जावई माझ्या शब्दाच्या खालचा असावा, माझ्या जावईने माझ्या लेकीच्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये, संपलं हित. आणि म्हाताऱ्या माणसाचा सगळ्यात मोठा स्वभाव सांगू का? घरात भांडण होण्याचे, वृद्ध आश्रम निघण्याचे तुम्हाला परिणाम सांगतो. 2 जणी म्हाताऱ्या बसल्या अशा गप्पा मारी, एक जण दुसरी म्हणले, काय बाई, माझा जावई मला देव माणूस भेटला म्हणून. काय? माता मागे जावई कसा भेटला? देव माणूस. मग शेजारच्या म्हातारीने तिला विचारलं, का ग जावई देव माणूस कस काय भेटला? माझ्या लेकीच्या शब्दाच्या बाहेरच जात नाही. देव माणूस लेकीच्या शब्दाच्या बाहेरच जात नाही. आणि तेवढ्या तिचा लेक आणि मोटरसायकल बसून बाजारला चालले. मग शेजारी म्हातारी म्हणली, बघ ना, तो आले तर सोनाला घेऊन झाला, बैल झालाय म्हणले, तो बैल बायकीच्या शब्दाच्या बाहेर जात नाही. म्हणजे लेकीचं जावं याने ऐकलं तर देव माणूस, आणि सुनाचं लेखाने ऐकलं तर बैल झाला म्हणजे बैल. ऐकलं, जशी लेख तशी सून धरावी. वृद्धाश्रम निघाला नाही, सुनाने सुद्धा जशी बाय तशी सासू धरावी. ऐकलं, आपल्या हिताच्या ठिकाणी आपण चुकलो गड्या. आपल्या
शून्य होत चालतोय. ऐकताय बाबा, इथं बसलेल्या म्हाताऱ्या माणसाला विचार, जसं तरुणपणात प्रपंचात वजन होतं तसं शेवट राहतंय का म्हातारपणात? नाही. हा माता मावलं राहतंय. प्रपंचामध्ये जसं वय वाढत जात आहे तसा अधिकार शून्य होतोय, आणि परमार्थामध्ये जसं तुमचं वय वाढत जातं तसा अधिकार सुद्धा वाढत जातो. अजून एक सांगू बाबा, मोठ्या वाक्याच्या मुखातले वाक्य सांगतो तुम्हाला. प्रपंचातली आणि परमार्थातली तफावत सांगितली. माणसाने कशाविषयी जागरूक असावं, माणसाचं खरं हित कशात आहे. ऐका बरं का, माणूस चुकतो या ठिकाणी दुःखाला कारणीभूत कशासाठी असतो पहा. माणसाला चिंता कशाची आहे? प्रपंचाची. मग प्रपंचातला आणि परमार्थातला फरक, प्रापंचिक कुणाला म्हणायचं आणि परमार्थिक कुणाला म्हणायचं, लक्ष द्या. ऐका, ज्याला उधारीची चिंता आहे माणूस कुठं दुःखाला कारणीभूत ठरला. ज्याला उधारीची चिंता आहे त्याला प्रापंचिक म्हणतात, आणि ज्याला उद्धाराची चिंता आहे त्याला खंडाने परमार्थिक म्हणतात. विठाला अशा हिताच्या ठिकाणी जागं कोण आहे? तुकोबरायाने म्हणावे, जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. प्रकाराचे 3 तुका अनेक केले जन 3 प्रकारचे लोक आहेत. आणि ते 3 प्रकारचे लोक कोणते आहेत? इथं रजगुणी आहे, तमोगुणी आणि सत्वगुणी आहे. त्यातला सत्वगुणी हा संजय भाऊ हिताच्या ठिकाणी जागा आहे. येतंय लक्षात? सत्वगुणी हा हिताच्या ठिकाणी जागा आहे. आपण कोणत्या कॅटेगरीत बसतो लक्षात घ्या महाराज. ऐका, आपल्याला स्वतःचं हित कळलं नाही, लोकांचे बांध पूर्ण, लोकांच्या द्राक्षात फवार आणलं. मी काल परवा एक बातमी ऐकली तुमच्या नाशिक जिल्ह्यात. अशा द्राक्षाचा बाग पिकला महाराज योगदानाचा, तो शेजारच्या कोणाला तरी देखलाच नाही, यांनी रात्र जाऊन तर नाशिक मारलं त्याच्या द्राक्ष महाराज. आता काल परवा बातमी पाहिली मी, ढसा ढसा रडत होते. किती पाप करावं, याच्यात तरी काहीतरी गणित असतं का नसतं? हा, आयुष्यभर लोकांना मुलांना माळ घालाना, माळ घालाना, माळ घालीत नाही कुणी. तरुणपणात तर माळीचा पत्ताच नाही. तरुणपणात फक्त एकच काय, लोकांच्या कोंबड्या खिशात घालून गेलं, नाही तर लोकांच्या तांबाखूच्या पुढ्या चोरणं, दुसरं काय नाही. हा, तरुणपणात परमार्थाकडे माणसं येत नाही, आणि म्हातारपणात परमार्थाकडे वळतात. पण म्हातारपणातला परमार्थ देवाला काही उपयोगाचा नाही. का? अहो, त्याला राम म्हटल्याच्या नंतर ते लांब म्हणतो. देव जवळ यायच्या ठिकाणी देव लांब जातोय का नाही? आणि म्हातारे माणसं असले ना, त्यांना म्हणा तुम्ही, बाबा गावात सत्ता चालू आहे, सत्ता चालू आहे, घ्या ना देवाचं नाव. चुकून सुद्धा म्हातारे देवाचं नाव घेत नाही. आता हे मागचे कसे बसले नाही जागेवर नाही. ज्ञानोबा तुकोबाराला, नाथबाबाला, निवृत्तीनाथ महाराजाला जनावरांचा उद्धार करणं जितकं सोपं केलं तितका माणसाचा उद्धार करणं अवघड. मी उदाहरण देईन तुम्हाला. ऐका, म्हणलं ना माळ घाला ना बाबा, करा ना भजन, गावात सत्ता चालू आहे, म्हातारा भजन करत नाही करत. आणि असे गावात कडक कपड्यावर माणसं निघाली दिसावं, ओळख नाही, पाळत नाही, काही गरज आहे का म्हाताऱ्याला? असं लटलट कापत जाते. हे कोणकडे आले नाही घेणं देणं का? ओळख ना पाळत ना खुशाल का मावशी? पण त्याला सांगायला लागतं, आपली ती तुकाराम महाराजाची गंगू आहे ना, गंगू, त्या गंगूला आहे ना आमच्या बाळूला द्यायचं बघा. ती गंगी तिला तर शनिवारी गुरु येतं, काही गरज नाही याला. तर मग ती मग लेकन सोना म्हाताऱ्याला सकाळ सकाळ बाहेर काढते. म्हातारपणाला सुद्धा असा बिमलाच्या पणाला भाव लागतो मला. किती सुद्धा कुत्रेवाने हाड केली तरी सुद्धा प्रपंच सुटत नाही. काही माणसं एवढे बिगलाचे महाराज की त्यांना सुख कशाला म्हणायचं, दुःख कशाला म्हणायचं कळतच नाही. इतका बिगलाचे कोणा तरी सुद्धा परमार्थाकडे जीवन झोकून देत नाहीत. का परमार्थाला जीवन झोकून द्यावं? आमच्यावरून उदाहरण घ्या महाराज. हा, जर ज्ञानोबराच्या चरणावर जर हे जीवन समर्पण केलं ना, सगळं जग जर आमच्या पायावर डोकं टेकत असेल तर तुम्ही का सावध होऊ नये? तुम्ही का स्वतःच्या
भगवंताला शरण जा आणि त्या देवाला आपलंसं करून घ्या. कितीही सुखाच्या मागे लागा, कितीही प्रपंचाच्या मागे लागा, या जगामध्ये तुमचं काही नाही. तुमची फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कोणती आहे का? आपुला तो एक देव करणी घ्यावा, आपुला तो एक देव करणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. आपुला तो एक देव करणी घ्यावा,
तरी लागणार नाचल्यापेक्षा त्या देवाच्या दरबारात जाऊन नाचलं पाहिजे. ज्याला शेवटचं म्हातारपण आनंदात घालायचंय त्याने त्याचं तरुणपण परमात्म्याला झोकून द्यायचं. विठाला विठाला ओ महाराज ऐका ना, मग हित तरी नेमकं कशाच आहे? ऐका, संसारामधलं हित जर शेवटच्या क्षणामध्ये दुःख देत असत तर हित कशात आहे? तुकोबरायला म्हणावं, हित ते करावे देवाचे चिंतन. ऐका, देवाचं चिंतन करणं, देवाचं भजन करणं याला हित म्हणायचं. आणि दुसरं हित कशा? शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या वागणुकीनं मायबापाच्या डोळ्यात अश्रू आले नाही पाहिजे, हे सुद्धा एक हितच आहे महाराज. शेवटच्या श्वासापर्यंत
हितच आहे. अशा ठिकाणी जो जागा आहे, अशा हिताच्या ठिकाणी जो जागृत आहे, तुकोबाराय म्हणतात त्याच्या माता पित्याला मी धन्यता देतो. अभंगाचं प्रथम चरण. तुमच्या समय सूचकतेसाठी याच्यासाठी एकदा टाळ्या. याला पोक्त माणसं म्हणतात वेळ बघून. आता ते तुमचं तुम्हाला कळलं, माझं मला कळलं, पण खरंच मी दाद दिली तुम्हाला. विठाला हो महाराज, हिताच्या ठिकाणी जागा राहिल्याच्या नंतर संत सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्या माता पित्याला धन्यता देतात. का? असं रत्न जन्माला घातलं. आता आपले रत्न काय काय बघा, येड्या बाबळीत पडलेले रोज संध्याकाळी, हे आपले रत्न आहे का नाही? आणि बाबाच्या गावात असा पदर झटकीच होता. आपलं पोरग आपल्या पोरासारखा पोरग गावात नाही, कुणाच्या हात नाही ना गावात, कारण सगळ्या गावातले पोरं पाणी टाकून पितात, याचा पोरगा पाणी टाकत नाही. आपल्या गावात याच्या पोरासारखा पोरगा नाही. नाचावं, देवाच्या दरबारात येऊन नाचावं, हित पाहावं, देवाच्या चिंतनामध्ये हित पाहावं. आणि ऐका, काही येडे पोरं बघा, परमार्थाकडे या म्हणलं काही येत नाहीत, माळ घाला म्हणल्यावर माळ घालत नाहीत. कितीतरी लोकांची उदाहरणं देतो तुम्हाला महाराज. ऐका, अलीकडे पोरं व्यसनाधीन झाले, व्यसनाधीन म्हणून बायकाच मिळाला, बायका द्यायला 20 येडे एका डॉक्टरने इस्पितळात उभे केलं संजीव ट्रीटमेंट करायला. म्हणून येडे झाले, लग्न झालं नाही म्हणून हे येडे झाले. आणि 20 येड्यावरती 6 महिने ट्रीटमेंट केले डॉक्टरने. आणि 6 महिन्याच्या नंतर डीजे लावला, गाणं लावलं शांताबाई शांताबाई. आणि 20 येडे 19 येडे नाचायला लागले, एकच येडं बाजूला येऊन खुर्चीवर बसलं. डॉक्टरला आनंद वाटला संजीव भाऊ, का आपल्या ट्रीटमेंटचा फायदा झाला काहीतरी. 20 येडे 19 येडे तर येडच राहिले, पण एक तरी शान झालं, बाजूला जाऊन बसलं. डॉक्टर आनंदाने त्याच्याकडे गेला, म्हणला तू का म्हणून असा बसला? डॉक्टरला म्हणला तुम्हाला काय कळतंय? म्हणला मी नवरदेव आहे म्हणला. इतक्या येडे झाले मला काही सुधारणा. आणि बघा, कारण बापच शाने राहिले नाही, बापानच कधी परमार्थाकडे यायचं नाही, लेकर कधी परमार्थाकडे येणार महाराज. हा, पहिले जुने माणसं 5 वाजता पाठी उठायचे, पूजा पाठ करायचे, हनुमंतरायाच्या मारुतीच्या दर्शनाला जायचे, त्याचे संस्कार लेकरावरती लागत होते. आता बाप 10 वाजता झोपेतून उठतो, पोरगा 11 वाजता झोपेतून उठतो. मग 10 वाजता बाप म्हणतो पोराला, ए बाळू बाळू, अरे उठ ना, काहीतरी लाव ना दिवे. बाळू का धड्यातून मग तू इजून द्या ना तुम्ही लावलेले दिवे. का बापाने काय गावात दिवे लावून? हा, बापाने असं जीवन जगावं की लेकराला सांगण्याची वेळ येऊ नये, बाळा त्याचा आदर्श घेऊन जीवन जग नाही, बाळा माझा आदर्श घेऊन जीवन जग, असं बापाने आलं लक्षात. असं बापाने म्हणावं. बरेच बाप म्हातारपणाला देवाच्या दरबारात जातात, देवा काय फळ दिलं पोटाला, तो उभा आयुष्य काय केलं बघ. तू कधी कीर्तनाच्या जवळ गेला नाही, कधी देवाच्या जवळ गेला नाही, कधी वारकऱ्याला नीट बोलला नाही. बरेच माणसं बघा, गळ्यात माळ नसती. स्वानंद सुटनावासी आमचे गुरुवरे घुले बाबा म्हणायचे, विठ्ठल बाबा घुले. माणूस जन्माला आला की माणसाने गळ्यात तुळशीची माळ घातल्याशिवाय मरूच नाही. बाबा, हे महात्म्यांचे वाक्य का मरू नये? अरे आपण मेल्याच्या नंतर देवाच्या दरबारात जाण्याचं लायसन म्हणजे गळ्यातली तुळशीची माळ आहे. देवाच्या दरबारात अजून सांगू बाबा, काय देते तुळशीची माळ? अरे ऐका, आपण मेल्याच्या नंतर आपल्या गळ्यातली सोन्याची माळ आपल्या घरात भांडण लावून देईल, आणि आपण मेल्याच्या नंतर आपल्या गळ्यातली शुद्ध तुळशीची माळ भगवत प्राप्ती
करू दे, ही ताकद तुळशीच्या माळेत आहे. आणि आज सगळा महाराष्ट्रच नाही तर आजूबाजूच्या 4-5 राज्य आमच्या सारख्याच्या पायावर डोकं टेकवतात. कारण सांगू, ही गळ्यातली शुद्ध तुळशीची माळ. महाराज, ही माळ नाही तर जग पुढे जुमानतंय का तुम्हाला कुणाला? आणि बघा, एखाद्याच्या एकदम माळ घालू वाटली तर घालावं, नाही तर घालू नये. पण माळ करायला तरी नीट बोला, एवढं तरी करावं माणसाने. नाही तर एखाद्याच्या गळ्यात माळ दिसली ना, माणसं नीट बोलत नाहीत. बघा, गळ्यात माळ आणि पोटात का? याच्या पोटात का सोन्याचा गोळा आहे का? हा, उभा आयुष्य लोकांवर जाण्याचं ही वृत्ती जगाला कधी आवडत नाही आणि संतांना तर कधी आवडतच नाही. संत अशा लोकांसाठी एकच शब्द बोलतात, घातलिया भय नाका जाणे विठाला विठा. आणि ऐका, प्रपंच कसा मांडावा? प्रपंच माझ्या महादेवासारखा, भगवान शिवशंकरासारखा मांडावा. कसा? संसारी असावे, आसोनी नसावे, किंवा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून न राहते, तैसे असावे संसारी. संसार कसा असावा महाराज? माझ्या महादेवासारखा असावा. आणि महादेव म्हणजे कोण? ऐका, सगळी जी वैष्णव परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे, त्याचे आद्यजनक म्हणजे महादेव. भजनाची सुरुवात कोणी केली? महादेवाने केली. त्यांचा प्रपंच जसा आहे तसा आपला असावा. ह्या मृदंगाची वाजवण्याची सुरुवात कोणी केली? महादेवाने केली. भजन सुरुवात महादेवापासून. ऐका, सगळ्या परंपरेचे आद्यजनक महादेव. हा, त्या महादेवाचा प्रपंच कसा? तसा प्रपंच असावा. महादेवाला मुलं किती? बोला. शिवरात्र आली आता जवळ, माता माऊली महादेवाला मुलं किती? हा, 2. एकाचं नाव काय? पुरुष मंडळी गणपती, दुसऱ्याचं नाव कार्तिक स्वामी. पत्न्या किती? 2 होत्या. एक सती होती, तीच पार्वतीच्या रूपाने आली सती गेल्याच्या नंतर. महादेवाच्या प्रपंचातली आपल्या प्रपंचातली तफावत पहा. सगळं जग त्यांना भोळा म्हणतो, पण भोळ्या शब्दाला तुम्ही इतकं सोपं समजू नका. आता भोळ्या शब्दात 2 अर्थ आहेत महाराज. आपल्या घरातला भोळा माणूस असतो, पण तो भोळा दिसायला नसतो ना. आपला भाऊ भोळा मागत पुढे 16 आहे का नाही? हा, माझे भोळे होते. भोळा या पदवीला संप्रदायाला महाराज प्रथम स्थान दिलं. प्रथम का? शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. ऐका, अजून एक सांगू का तुम्हाला? भोळे भाविक आहे जुनाट चांगले, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची. ऐका, हरिपद प्राप्ती ब्रँडेड भाविकाची म्हणले ना, भोळ्या भाविकाला हरीची पहिली प्रथम प्राप्ती होती मला. हा, भगवान शिवशंकर भोळे होते, तरी सुद्धा या जगाने विश्वाने त्यांच्या प्रपंचाचा आदर्श घ्यावा, असा प्रपंच मांडला. कसा? माता माऊलींनी सांगा मला. ऐका, साधनेला बसले महादेव. महादेवाचं वाहन काय? नंदी. बर, कार्तिक स्वामीचं वाहन काय? मोर. गणपती बाप्पाचं वाहन काय? उंदीर. पार्वती मातेचं वाहन काय आहे का? शिव. मग मला सांगा, जर कार्तिक स्वामीनं ठरवलं मला बाप्पाला भेटायला जायचंय, सगळेजण आपापल्या ठिकाणी साधना करायचे, मला बाप्पाला भेटायला जायचंय असं ठरवलं, महादेवाच्या कर्माला गेलं तर कशाचा? जटामध्ये काय होतं? साप. मग कार्तिक स्वामीच्या वाहनाचं आणि त्या सापाचं बनवतंय का? मोराचं आणि सापाचं बनवतंय का? मग भेट घेण्याचा काही संबंध नाही. साधनेमध्ये भजनात व्यत्यय येण्याचा संबंध ठेवला का? काही नाही. गणपती बाप्पाचं वाहन काय? उंदीर. महादेवाच्या कामाला गेलं तर कशाचा? सापाचा. उंदराचा आणि सापाचं जमतंय का? नाही. भजनामध्ये मग भेट होण्याचा काही संबंध, साधनेमध्ये व्यत्यय काही येण्याचा संबंध नाही राहिला. आता जर पार्वती मातेनं ठरवलं, काय ठरवलं? मला विष्णुराला भेटायला जायचंय. पार्वती मातेचं वाहन काय? शिव. महादेवाचं वाहन काय? नंदी. शिवाचं नंदीचं जमत आहे का? भेट होण्याचा काही संबंध राहिला का? नाही. आणि भजनामध्ये व्यत्यय येण्याचा काही संबंध राहिला का? नाही. या जगाला हेवा वाटावा असा प्रपंच महादेवानं मांडला. म्हणून सुद्धा म्हटलं जातं, शिव भोळा भोळा चक्र
पोचवायचा मी हिताच्या ठिकाणी जागे आणि असा परमार्थ जरी करता आला नाही, मायबापाचा देव दिसावा, त्यांच्या सेवेच्या ठिकाणी हिताच्या ठिकाणी जागा असावं. विठाला ऐका, जो मायबापाच्या सेवेतून उतराई झाला त्याच्या सुद्धा माता पित्याला धन्यता दिली. ऐका कशी धन्यता दिली. ऐका, पुंडलिकानं मायबापाची सेवा करावी. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. अरे सात्विक लेकरं कुठे जन्माला आले ना, त्याचा आनंद देवाला सुद्धा वाटतो. वाळवंटामध्ये पुंडलिकानं मायबापाची सेवा करावी, मायबापाचा देव सुद्धा दिसावा. मायबापाची सेवा इतकी केली भाऊ, या विश्वाच्या मायबापानं यावं पुंडलिकाच्या जवळ. हे पुंडलिका, मी आलोय तुला भेटायला, तुझा उद्धार करायला. एवढी मायबापाची सेवा केली. त्या पुंडलिकानं मायबापाच्या पुढं देवाचं महत्व कमी वाटलं. हे देवा, जोपर्यंत माझ्या मायबापाची सेवा माझ्या हातून पूर्ण होत नाही ना, अशी जवळ असणारी ईट घेतली आणि मागे फिरतो, त्या विटेवर उभा राहा. 28 युगा झाली, अजून सुद्धा देव त्या विटेवर उभा आहे. सांगू तुम्हाला, देवाची सेवा करून मायबाप मिळवता येत नाही, पण मायबापाची सेवा करून 28 युग देव विटेवर उभा करण्याची ताकद मायबापाच्या सेवेत आहे महाराज. हे आपल्याला फक्त संप्रदाय शिकवतोय, राजकारण शिकवलं नाही. म्हणून मायबापाच्या सेवेमध्ये जागा झालं पाहिजे. आज हा संपूर्ण बोरगुडे परिवार जो आहे, आयुष्यातले मायबाप गेल्याच्या नंतर काय दुःख असतं महाराज यांना विचारा. हा, जीवनामध्ये तुम्हाला सगळं सुख मिळालं ना, आणि जगामध्ये सगळेजण येतील तुमच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवतील, पण मायबापानं प्रेमानं हात फिरवण्याची ताकद आहे ना महाराज, ती एखाद्या मंत्र्यानं हात फिरवण्यात सुद्धा ताकद नाही. म्हणून जोपर्यंत मायबाप आहेत ना, तोपर्यंत मायबापातला देव पाहायला शिका. हा, एकदा मायबाप गेले की पुन्हा तुम्हाला मायबाप मिळत नाहीत. त्याचं कारण सांगू का तुम्हाला? इथं आमचे आदरणीय संजू भाऊ बसलेले आहे. आता 6 तारखेला भाऊंच्या आईच्या दशक्रियाच्या निमित्तानं माझं प्रवचन झालं. आपले लहान भाऊ त्या ठिकाणी आले, ते चालू कर, त्या ठिकाणी भेटले. कमीत कमी 3-4 हजार त्यांच्या आईच्या दशक्रिया विधीला मला पब्लिक होत. मायबापाचा देव का दिसावा? जोपर्यंत मायबाप आहेत तोपर्यंत तुम्हाला देवाच्या सुद्धा पाया पडायची गरज नाही. आणि एकदा मायबाप गेल्याच्या नंतर सगळे तीर्थ, सगळे देव जरी तुम्ही डोक्यावर घेतले ना, त्याचा उपयोग होत नाही. विठाला मग ऐका, आता लहान भाऊ इथं बसलेले आहेत, संजीव भाऊ आहेत, आणि मी सुद्धा त्या दुःखातून बाहेर निघालेलो. बाबा, माझे वडील गेलेले सुद्धा 1 वर्ष झालं. हा हरगुडे परिवार आहे, बोरगुडे परिवार आहे. लहान भाऊ, सगळं जग तुम्हाला डोक्यावर घेईल गड्या, पण मायबापाचं प्रेम तुम्हाला मिळवता येणार नाही. जोपर्यंत बाप होते ना, तोपर्यंत तुमचं दुःख वाटून घ्यायला या जगामध्ये कुणीतरी होतं. बाकी सगळं जग स्वार्थाच्या पायी बरबटलेलं आहे. ऐका मावशी, बाप गेल्याचं दुःख काय असतं ना, हे दुःख मला विचारा. 1 वर्ष झालं, सगळं जग पाया पडतंय, पण अजून बापाचा हात माझ्या डोक्यावरून फिरला नाही. तीच परिस्थिती या बोरगुडे परिवारावरती आलेली. आणि ऐका बरं का, मायबाप म्हातारे झाले ना, ह्या लेकी आहेत, लेकी आलेल्या. मायबापाचं दुःख काय असतं? अरे सासरी कितीही छळ झाला, सासरी कितीही दुःख झालं, घरी आल्याच्या नंतर त्या म्हाताऱ्या मायबापाचा चेहरा पाहिला ना, त्या लेकीचं एका क्षणामध्ये दुःख नाहीसं होतं महाराज. का? त्या मायबापाचा प्रेमापुढे हात धरला ना,
एका क्षणामध्ये दुःख नाहीसं होतं. ही ताकद त्या मायबापाच्या प्रेमातली आहे. संजीव भाऊ कधी कधी बाहेर आला ना, एक काळ असा होता माझा कीर्तनावरून 2:30 वाजता बाहेर गेलो ना, मी कीर्तन करून घरी जायचो. दुपारी 2:30 वाजता कीर्तनावरून निघल्याच्या नंतर रात्री 2:30 आणि 3 वाजता घरी पोहोचायचो. दाराची कडी वाजवल्या वाजवल्या माझा म्हातारा बाप यायचा. कौतुक वाटायचं माझं लेकरू कीर्तन करून आलं. बाप गेल्याचं दुःख तुम्हाला मला सांगायचं. डोक्यावर हात ठेवायचे भाऊ. आई, महाराज कीर्तन कसं झालं? महाराज आनंद कोणता घेतला होता? मी आनंदाने सांगायचो, अरे जग मला पैसे देऊन मोकळं होत आहे. पण घरी आल्या आल्या कुणीतरी मला विचारणारा आहे. पण वर्ष झालं आई त्या बापाचा अजून मला आवाज ऐकायला मिळाला नाही. वर्ष झालं त्या बापाचा सुद्धा हात अजून माझ्या डोक्यावर फिरला नाही. तसंच 1 वर्ष झालं असं या परिवाराला या बापाची माया आणि ते प्रेम मिळालं नसेल. आज लहान भाऊ या ठिकाणी बसलेला आहे. अरे कधी कधी या बापाची आठवण आली ना, आजोबाची आठवण आली ना. आणि आजोबा हे नाकाचं काळीज असतं बरं का. लेखामध्ये जेवढा जीव नसतो ना, तेवढा नाकामध्ये जीव असतो आजोबाचा. कोणत्याही ठिकाणी अरे सोनाने कितीही त्रास देऊ द्या एखाद्या लेकाला, एखाद्या सासऱ्याला हिनवू द्या, एखाद्या सासूला तरी कितीही त्रास देऊ द्या, पण आपल्या काळजाच्या जीवापाड जपणारी ती आजी आणि आजोबा असतात. अरे माझा लेक कितीही त्रास देईल, काही हरकत नाही, पण माझा वंश वाढवणारा माझा नातू आहे. आज लहान भाऊ असतील, वर्ष झालं त्या आजोबाचा आवाज कानावर ऐकला नाही. आणि संजीव भाऊ ऐका, तुमच्या वडिलाच्या सुद्धा दशेने याला माझं प्रवचन झालं आणि आईच्या सुद्धा. अहो सगळं जेवढं आवाज करतो, पण एकदा मायबाप केले ना तुमच्या आयुष्यातले मायबाप, तुम्ही अनाथ जाणार. तुमचं दुःख जाणून घेणार या जगाच्या पाठीवर तुम्ही राहणार बाबा. म्हणून ऐकत, अरे देवळामध्ये जाण्यापेक्षा कधीतरी त्या मायबापाचा देव शोधून पहा, कधीतरी त्या मायबापाचा देव पहा. अरे लेक जर बाहेरात आली, त्या लेकीला जर मायबाप दिसले नाही ना, भाऊ बाहेर सुद्धा का? अरे म्हातारा का व्हायला तोपर्यंत माझा बाप होता ना, तोपर्यंत कुणीतरी माझं दुःख वाटून घेतलं. म्हातारी का व्हायला माझी माय जोपर्यंत माझ्या बाहेर होती ना, तोपर्यंत माझ्या डोक्यावर हात ठेवून कुणीतरी होतं. अरे ती लेक जर बाहेरात आली ना, एक काळ असा होता त्या लेकीच्या जीवनामध्ये, एका कोपऱ्यामध्ये बाप बसलेला दिसायचा, एका कोपऱ्यामध्ये माय बसलेली दिसायची. आणि ऐका, नातू दारात होतं, आत्याला पाहिले का, आत्या आली हो, हे आजी आपली आत्या आली हो. त्या लेकीचं विचार मायबाप आयुष्य शकून गेलो काय असतं. अरे उठता येत नसतं रे त्या बापाला, काठी हातामध्ये घ्यावी, असं ताणताण ताणताण कापत उठावं, भिंतीला हात देत यावं दरवाजापर्यंत, आणि त्या लेकीला कुशीमध्ये धरून रडावं त्या बापाला. आली माझी पडलेल्या जागी म्हातारी माया असते, त्या म्हाताऱ्या मायने असं लटकट कापत उठावं, भाकरीच्या टोपल्यापर्यंत जावं, आणि त्या भाकरीच्या टोपल्यातला एक तुकडा काढून घेतला की त्या लेकीच्या डोक्यावर असा ओवाळून बाजूला फेकून द्यावा. का? माझ्या लेकीच्या संसाराला, माझ्या लेकीला आजोबाची दृष्ट लागू नये. ही प्रेमाची ताकद त्या मायबापाने. म्हणून मायबाप म्हातारे झालेले कधी त्यांचा तिरस्कार करू नका. का तिरस्कार करायचा नाही? ऐकलं
मायबापाचे हात थरथर कापतात चहा पिताना. बाबा चहा अंगावरती सांगतो बरं का भाऊ. अरे आग येऊ देऊ नका. का ते म्हातारे झाले. अरे तुम्ही 2 महिन्याचे 6 महिन्याचे 1 वर्षाचे 2 वर्षाचे होईपर्यंत त्या बापाच्या मांडीवर तुम्ही लग्न केलेली असते. मग त्या बापाला कुठं रागाने तुम्हाला 4 बोटं लावलेले असतात. अरे म्हातारपणाचा त्या माईचा तिरस्कार करताय. म्हातारपणाला तुमचा जन्म देण्यासाठी त्या माईने काय कष्ट केलं तिला विचारा रे. विचारा तिला. त्या माईचा सुद्धा हात थरथर कापत असतील, ठोकत असेल, ठोका बाहेर येत असेल. त्या माईचा तिरस्कार करू नका. का जेव्हा तुम्ही लहान होते ना त्या माईच्या अंगावर सुद्धा तुम्ही घाण केलेली आहे. त्या माईने कुठं 4 बोटं रागाने लावले का तुम्हाला? नाही ना दादा. अरे ऐका ना, ज्याचा हात गेला त्याला हाताची किंमत विचारा. ज्याचा पाय तुटला त्याला पायाची किंमत विचारा. ज्याचा डोळा गेला त्याला डोळ्याची किंमत विचारा. आणि ज्याच्या आयुष्यातले मायबाप गेले त्याला मायबापाची किंमत विचारा रे. मायबापाची किंमत विचारा. त्या लेकी या ठिकाणी घरी आल्या. अरे घरी नव्हे 1 वर्ष झालं आजोबाची थाप अंगावरती पडली नाही. 1 वर्ष झालं बापाची सावली पाहायला मिळाली नाही. बाप मिळत नाही. जरी बाप ठोकायला लागला म्हातारपणी बापाच्या मुखातून ठोका यायला लागला बाहेर. तिरस्कार करू नका रे. मी वाक्य बोलत असतो ऐका. वाक्य बोलत असतो. बंद किस्मतों के लिए कोई ताली नहीं होती. बंद किस्मतों के लिए कोई ताली नहीं होती. सुखी उम्मीदों के लिए कोई ताली नहीं होती. अरे जो झुक जाए अपने माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती. उसकी झोली कभी खाली नहीं होती. आपल्या माँ बापाच्या चरणावर झुकायला शिका. आणि खरं सांगू, अरे नका तिरस्कार करू त्या मायबापाचा. मायबापाला धुका आल्याच्या नंतर, मायबापाला खोकला आल्याच्या नंतर त्या मायबापाचा खोकला झेलण्यासाठी सुद्धा 2 हात पुढे करा. ज्या वेळेस मायबापाचा खोकला झेलण्यासाठी 2 हात पुढे करायला त्या दिवसापासून तुम्हाला जगात कोणाकडे हात पसरायची गरज लागणार नाही. ही ताकद त्या मायबापाच्या प्रेमात आहे. दादा आनंदीच्या घाटावरती म्हातारी माय आली, एक म्हातारा बाप पाहिला. 8 दिवसापूर्वीची घटना सांगतो मी. आईच्या अंगावरती एकच लुगडं, बापाच्या अंगावरती सुद्धा फाटकं लुगडं, धोतर आणि फाटकं खमीस होतं. राहावं नाही. मला विचारलं बाबा कुठे तुम्ही? आणि अजून सांगतो बरं. त्यांनी नाशिक जिल्ह्याचंच नाव सांगितलं मला. नारदाच्या गाडीवर फोटो कशाबरोबर बोला. बाबा आळंदीला काय महाराज कशाने विचारतात? आमच्या दुखावरती मीठ चोळल्यासारखं होईल मला. सांगा ना बाबा. महाराज ऐका ना. एक मुलगा झाला. आणि अजून दुसऱ्या मुलाची अपेक्षा निर्माण झाली. आमच्या तरुणपणापासून सांगतो मी, ऐकून घेतो. आणि खरं सांगू, पुन्हा मुलगा जन्माला यावा महाराज म्हणून मुलीचा गर्भ खाली केला. मुलीचा 2 मुलं जन्माला घातली महाराज. लहानाची मोठी केली होती लेकरांनी. लोकांचे बांधत शिजवले महाराज. तुला आयुष्य कामावर कष्ट केलं. लेकराला शिकवलं. शिकलेल्या सुना करून दिल्या बायका करणे महाराज. पण ऐका ना, आज म्हातारपणामध्ये आमचा तिरस्कार केला त्याला. काय करतोय मुलगा? खरं सांगू महाराज, एक मुलगा IT इंजिनियर आहे आणि एक मुलगा ट्रान्सपोर्टच्या दर्जामध्ये आहे. पण शिकलेल्या सुना बायका करून दिल्या महाराज. मुंबईला लेकरं राहायला गेले. आमचं राहणीमान त्यांच्या सुनाला पचत नाही. आमच्या राहणीमानाची किळस येते हो महाराज. सांगा माझ्या बायकोनं त्या लेकराला 9 महिने जागा दिली ना हो. अहो माणसाच्या शरीरामध्ये ज्वारीच्या दाणे एवढे एखादी गाठ सुद्धा सपडत नाही हो. 2.5-3 किलोचा गोळा माझ्या बायकोनं पोटामध्ये ठेवला ना.
असा केळसवाना त्यांना खऱ्या अर्थाने केळसवानाचा त्रास होतो महाराज. सांगा ना, असं काय पाप केलं असेल आम्हाला घराच्या बाहेर फेकून झोपू द्यावं, आम्हाला घराच्या बाहेर काढावं? त्यावेळेस सांगितलं, बाबा प्रारंभ तुम्हाला करता नाही. माझ्या दशरथ राजाला सुद्धा शेवटच्या काळात पाणी पाणी म्हणून मरावं लागलं श्रीरामाच्या आठवणीला. तसं तुम्ही समजा म्हातारपणाला तुमचा वनवासच तुमच्या कामी आला. कुठेतरी प्रारब्ध कमी पडला असेल ना, त्याच वेळी तुम्हाला हे बघायला मिळालं ना बाबा. महाराज एखादं वृद्ध आश्रम पाहणं आम्हाला, अरे म्हातारपणाला सुद्धा नाही लेकर आमच्या मातीला आले तरी चालेल. अरे एखादी मुलगी जर आम्ही कधी जन्माला घातली असती तर कदाचित बाप म्हणून हात मारली असते. अरे एखादी मुलगी जर कधी जन्माला घातली असती कदाचित माय म्हणून आम्हाला शोधत आली असती. 1 महिना झालं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भीक मागून फिरतोय महाराज, अजून आम्हाला आमचं मुलगा शोधायला आला नाही ना. काय पाप केलं असेल महाराज आम्ही असं म्हणून सांगू. एक मुलगी जन्माला आला का मुलगा तुम्हाला मेल्याच्या नंतर पाणी पाजेल, पण जिवंतपणे पाणी पाजणार मी तुम्हाला. मुलगी मुलगी एक मुलगी जन्माला आला आणि ज्याच्या पोटी मुलगी आहे ना त्याच्यासारखा भाग्यवान माणूस या जगाच्या भाग्यवान माणूस. मायबापातला देव ज्याला कळाला त्याला देवाकडे जायची गरज नाही. अहो भाऊ, महाराष्ट्रभर माझ्या 2-3 गावात कविता गाजलेल्या. बाप हा लेकरासाठी काय असतो ऐका. बापा स्वाभिमानी बाळा, बाप कणखरगणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची बाळाची छाती, त्याचे हृदय त्याच्या घामाच्या ठिकाणा हिर्या त्याचा बापा घरासाठी काय असतो ऐका. बाप तलवार बाप पेटती मशाल, बाप जगतो म्हणून घर झोपते खुशाल, बाप कराचा तपा, आई कळस त्यावर जेव्हा खचतो नका तेव्हा कोसळत घर, कोसळत घर. तसा या परिवाराचा पाया कोसळलेला आहे महाराज. आई कळस जरी असली तरी बाप हा घराचा पाया असतो. आयुष्यभर नशिबाशी झटला, आयुष्यभर नशिबाशी झटला, तेव्हा माझा मला डोंगरावरी वाटला. बापाचं कष्ट काय असतं का. नांगराच्या संगे ढेकळे उसवत राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. नांगराच्या संगे ढेकळे उसवत राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. तळहाताचा पाळणा करून संसार पेलविला, त्याने संसार पेलविला. भुकेचा नाद त्याचा कधी नाही फुटला रे, तेव्हा माझा मला डोंगरावरी वाटला. म्हणून
आपल्याला सूर्य दिसू शकतो पण माथ्याड गेलेले मायबाप दिसू शकत नाही. एकदा ही माता मावल्या बसलेल्या यांना मायबाप गेल्याच्या नंतर काय दुःख असतं यांना विचारा रे, यांना विचारा. क्षणाक्षणाला त्यांच्या डोळ्यामध्ये मायबाप उभे राहतात. एकेकाळी मुलगा तरी मायबापाच्या भावनेची कदर करणार नाही, पण मुलगी तिच्या प्रपंचामध्ये असून सुद्धा मायबापाच्या भावनेची कदर का करते का? ए दाद्या ऐक रे, मी माहेराला आल्याच्या नंतर मला तुझी साडी नको दाद्या, मी माहेराला आल्याच्या नंतर मला तुझं पंचपक्वान्नाचं जेवण नको दाद्या, पण ज्या वेळेस कधी मी माहेरात येईल ना दाद्या त्यावेळेस मला माझे मायबाप असताना दिसले पाहिजेत. ही भावना फक्त मुलीची असते, म्हणून मुलगी पोटी ज्याच्या आहे त्याच्यासारखा भाग्यवान माणूस नाही. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण भजन करूया. करा, ज्याला देवानं तोंड दिलंय ते भजन करतील, नाही तर म्हातारपणी लवकर वाचा बसते माणूस. का देव म्हणतो म्हातारपणाला, अरे तुला भजन करायसाठी तोंड दिलंय, तू अजून भजन केलं नाही, लवकर जीव अशी ढिली होती. ज्याला हाताने टाळी वाजता येत नाही लवकर त्याच्या हातपाय निर्मिळे पडतात. का देवे दिला देह भजन हो म्हणतात, तो या झाला पाठावादिकेचा, म्हणून अंतकरणातून भजन करा. विठोबार हरी सांगा, एखादा पर्याय सांगा. गीता भागवत करीती श्रवण, ज्ञानेश्वरी वाचणं, देवाचं भजन करणं, याच्यापेक्षा मोठं हित जगाच्या पाठीवर कोणतं नाही. पण अशा ठिकाणी जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणात म्हणतात, तुका भेडी माझा Money.
अशा हिताच्या ठिकाणी जो जागा आहे तो का म्हणे माझं घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणून सर्वांच्या चरणावर एक विनंती आहे, आपल्या लेकराला काही देता आलं नाही तरी चालेल, त्यांना संस्कार द्या. ज्याला वाटत असं आमचं म्हातारपण आनंदात जावं त्यांनी नातवाला लेकराला संस्कार द्यायला शिका. बरेच आजी मी असे पाहिले लहान भाऊ, तुम्हाला आजोबांनी चांगले संस्कार दिले मला. बरेच आजी नातवाला बिडे पेटून आणायला पाठवतात. येता येता नातू 2 झुरके आणतो आणि मग बाबाला म्हणतो मस्त आहे मला पण हेच पाहिजे. हा, म्हणून नातवाला चांगले संस्कार द्यायला शिकायचे, नातवाला कष्ट करायला शिकायचं. मला तर कधी कधी वाटतं भाऊ, आपल्या लेकरांना संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा त्यांच्यासाठी संस्काराची संपत्ती दिलेली चांगली राहते. त्याचं कारण सांगतो, कमवून ठेवलेली संपत्ती शेवटच्या काळात लेकरांसाठी विष बनते. का विष बनते? त्यांना माहित असतं मला कष्ट करण्याची गरज नाही, काय ते माझ्या बापाने आजोबाने मला कमवून ठेवलंय. वर्ग कष्ट करत नाही, व्यसनाधीन होतं म्हणजे त्या संपत्तीचं विष झालं का नाही. हा, म्हणून संस्कार द्यायला शिकायचे. आता आळंदीला इकडे त्र्यंबकेश्वरला अनेक मोठमोठ्या वारकरी शिक्षण संस्था आहेत आणि लोक कशात हित मानतात. बाबा एक जण मला भेटला असते आणि मला म्हणलं महाराज आपल्या मुलगीचं जमलं म्हणला का, लग्न जमलं म्हणलं, आनंद झाला का आणि लय कल्याण झालं म्हणलं, त्याचं लय कल्याण झालं. मी म्हणलं असं काय कल्याण झालं बाबा? म्हणलं मुलगा काय असा मृदंग वगैरे वाजवतो का मुलगा? छे 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 तसलं काहीच नाही म्हणलं. हा, मुलीचं कल्याण झालं. मग मुलगा कीर्तन करतो का? ते तर अजिबातच नाही मला. म्हणलं मग मुलीचं नेमकं कल्याण कशावरून झालं बघा? ते म्हणलं तिला सासू नाही म्हणून कल्याण झालं का? नाही. संस्काराची गरज आहे जगाला. अरे ज्ञानोबरायाने या जगाचा त्रास सहन केला ना. कधी वाटलं तुम्हाला आम्ही अनाथ झालो तो, आम्हाला या जगाच्या पाठीवर कोणी नाही हो महाराज, जाळ दिला माझ्या ज्ञानोबरायाच्या समाधी पुढं. पण ज्ञानोबरायाला माय म्हणून तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि तुम्ही लेकरू होऊन घ्या. तुम्ही माऊलीचे लेकरू हा आणि मारा माझ्या ज्ञानोबरायाला हात. आजही माऊली तुमच्यासाठी उभे राहतात. फक्त ज्ञानोबरायाला हात कशी दिली पाहिजे ऐका. भेटी लागी जीवा माऊली लागली सियास, भेटी लागी जीवा लागली सियास, पाहे रात्र दिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली सियास. ज्या दिवशी माऊलीला ह्या भावनेने हात मारतात ना त्या दिवशी ज्ञानोबराय तुमची माय होतील. आणि ज्ञानोबराय जर माय झाले, अरे ती माय काय साधी श्रीमंत नाही, तिच्या दारात स्वतः जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडावर करीला ते काय नोहे महाराज, करीला ते काय नोहे महाराज. अरे ज्ञानोबराय तुमची माय झाली आणि तुकोबरायाने जर तुम्हाला बाबाची माया दिली तर हे सगळं जग तुम्हाला डोक्यावर घेऊन उभा राहता येईल. अनेक लोक म्हणतात महाराज लोकांना इतके कडक कपड्याला पाहिजे कशाला? अरे या दिला आमच्या आईच्या दारात जर सोन्याचं पिंपळ असेल तर त्या आईचे लेकर असे आईडोरे फिरलेले कसं जमन त्या माईला? हा, म्हणून ऐका, त्या ज्ञानोबरायाला ज्याला माय म्हणतात त्याच्या पायावर जगानं डोकं ठेवलं. विठाला विठाला एकदा असा हा बोरगुडे परिवार, लानू भाऊ आणि त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक झालेली सेवा मी माधवराव भाऊ यांच्या चरणावर समर्पित करतो. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणावर समर्पित करतो. आणि जाता जाता सगळ्याला एक सूचना द्यायची. 16 फेब्रुवारी तारीख लक्षात ठेवा. 16 फेब्रुवारी 2026 रोजी आळंदी या ठिकाणावरून उज्जैन, ओंकारेश्वर, दिल्ली, मथुरा, वृंदावन
तीर्थयात्रा जाणार आहे. त्या तीर्थयात्रेचे आयोजक श्री संत वामनभाऊ महाराज गुरुकुल आणि अध्यक्ष मी स्वतः आहे. तीर्थयात्रा अशी आहे बाबा, उज्जैन ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं की वृंदावनमध्ये 5 दिवस आपला मुक्कामी. जवळजवळ 100 माणसं आहेत. आळंदीमधून स्लीपर कोच ट्रॅव्हल जाणार आहेत, अजून एक ट्रॅव्हलची बाकी आहे. आणि वृंदावनमध्ये 6 दिवस मुक्काम करून रोज संध्याकाळी दिवसभर भगवान श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी लीला केल्या ते ठिकाण पाहायचं आणि संध्याकाळी त्याच भगवान श्रीकृष्णाच्या पावन अशा दरबारामध्ये माझी श्रीमद भागवत कथा आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी आमचे लहानू भाऊ असतील, आमचे संजय भाऊ असतील, यांच्याशी संपर्क साधा किंवा यूट्यूबला माझा नंबर आहे, त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. येणाऱ्या 16 फेब्रुवारीला आपली आळंदी या ठिकाणाहून तीर्थयात्रा जाणार आहे. कुठेतरी कोणता शेवटचा क्षण आहे माणसाचा सांगता येत नाही. जो क्षण मिळाला आहे तो क्षण देवाच्या दर्शनासाठी, देवाच्या भजनासाठी घाला ही तुमच्या चरणावर विनंती करतो आणि माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर